तर नमस्कार मित्रांनो. आज आपलं इथं कॉलम उभा करायचं काम चालू होतं. सगळ्यात महत्वाचं घराचा जो मेन पाया राहतो तो ही पद्धत राहते, ही स्टेप राहते. तर ही स्टेप मी तुम्हाला एकदम ऍप टू डेट मध्ये दाखवणार आहे. पहिल्यापासून आपण एकदम जबरदस्त म्हणजे जो आपले पॉईंट राहील, जिथं कॉलमचा पॉईंट आहे तो प्रॉपर ठिकाणी कसा आला पाहिजे त्या पद्धतीने दाखवणे. कारण की आपण आता हे मार्केट टाकल्यानंतर हे द्वारा बांधलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता या द्वारा बांधलेला आहे. इथं हे आपला मेन आता इथं कोपरा आलेला आहे. कोपऱ्यावर आपण आता खाली इथून हे घेऊन राहिलो. आता हा वळंब्या थ्रू हा आपला वरला कोपरा खाली घेणार आहे आपण. तर तुम्ही पाहू शकता हा राईट खाली गेला. इथं पण पाहू शकता. आता मी पहिला मारून घेतलं होतं, पण तुमच्या माहितीसाठी मी पुन्हा हे करून दाखवू राहिलो. हे पहा म्हणजे अशा प्रकारे वरच्या दोरीचा वळंबा आपल्याला खाली घ्यायचा, जेणेकरून वरचा जो गुन्हे असेल तो प्रॉपर जमिनीवरती आपला तो गुन्हा जाणार आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण हा जसा वर दोरीचा गुन्हा तसा आपण खाली केला. तुम्ही पाहू शकता आता राहुल मिस्त्री तो गुन्हा काढून घेतलाय खाली. ते बघा राहुल मिस्त्री, तुम्ही पण सांगा आता कसं आहे नेमकं. प्रॉपर आहे ना आपल्याला असे ना सेंट्रल लाईनच्या आपल्या वरद्वारे त्या सेंट्रल लाईनला आहे ना आपण असे वळंबा टपकून घेणे, जेणेकरून आपली फुटिंग प्रॉपर बसणार आहे आणि कॉलम बी सेंटर प्रॉपर बसणार आहे. बरोबर. म्हणजे आपला कॉलम एका बाजूला होणार नाही, एकदम असा क्लिअर असा हा बसणार आहे. बरोबर. त्याच्यापूर्वी ना आपल्याला असं खाली पीसीसी करून घेणं, त्याच्यावर असे 50 mm ची गट्टू ठेवणे, त्याच्यावर अशी जाळी ठेवणे. आता मी आता जाळी ठेवणार आहे खाली. ठीक आहे, 2 मिनिटात. तर मित्रांनो मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. प्रकारे आपण असे पहिलं सेंटर लाईन मारून घेतली, त्याच्यानंतर असे ना स्क्वायरिंग गट्टू आपण खाली ठेवली, त्याच्यानंतर त्याच्यावर जाळी ठेवली. आता त्या जाळीवर आपला कॉलम येणार आहे. म्हणजे हा एकदम प्रॉपर आपला सेंटर मध्ये कॉलम येणार आहे. आता बरोबर आहे. तर ज्या पद्धतीने आता तुम्ही पाहू शकता राहुल मिस्त्रीने एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला सांगितलं की पहिली खाली आपण पीसीसी करून घेतली होती, त्यानंतर आता त्याने स्क्वायरिंग गट्टे ठेवून आता ही जी जाळी राहते कॉलमच्या खाली जाळी तर ती ठेवली. आता मी तुम्हाला पुन्हा समोरून दाखवणार आहे आता कॉलम कसा ठेवणार आहे आणि कॉलमची फिटिंग कशी होणार आहे. तर मी आता कॉलम घेतो. आपण असं कॉलम पूर्ण उभं केलेलं आहे आणि त्यानंतर असं बॉक्स बांधलेला आहे आपण, जेणेकरून आपला वरचा लोड जर आला तर हा डायरेक्ट ट्रान्सफर होणार नाही खाली सेंटरला जाळीला. जर आपण बॉक्स जर नाही बांधला तर महत्वाची जाळी ना ती जास्त बेंड व्हायची शक्यता राहते. जेणेकरून आपण जर असं डबल जर बांधलं तर त्यामुळे हा लोड नाही काही इकडे ट्रान्सफर होईल, म्हणजे जास्त लोड येणार नाही. त्यामुळे प्रत्येक जिथे जास्त लोड असेल आणि मोठे साईज जर असेल रूमची किंवा मोठा कॉलम जर असेल तर तिथे या पद्धतीने आपण असं बांधणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला खाली फुटिंगवर जास्त लोड येणार नाही. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे प्रॉपर आपला हा कॉलम सेंटरला आला पाहिजे, जेणेकरून चौकट सारखा आपला लोड हा ट्रान्सफर झाला पाहिजे. तर ठीक आहे मित्रांनो, या पद्धतीने आता राहुल मिस्त्रीने आपल्याला सांगितलं की त्याने प्रत्यक्षात आपल्याला दाखवलं पण आणि एकदम सोप्या पद्धतीने त्याने समजून सांगितलं की कशा प्रकारे आपण बॉक्स फुटिंग बांधू शकतो. तर मित्रांनो तुम्ही पण तुमच्या घराला अशी फुटिंग करू शकता, बांधू शकता, जेणेकरून कुठला भविष्यातला काही जर धोका वगैरे काही असतो तर तो टळू शकतो आणि घर एकदम मजबूत होऊ शकतो. तर मित्रांनो आपल्या कॉलमची फुटिंग कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुमच्या मित्रापर्यंत आपला हा व्हिडिओ असेल तर हा शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.